जय शिवराय मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून राज्यातील सर्वच महत्त्वाच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून महत्त्वाचे असे जे काही रासायनिक खतं आहेत यांच्या किमती 1 जानेवारी 2025 पासून वाढणार अशा प्रकारच्या बातम्या दाखवल्या जात आहेत। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये याच्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेले आहे। खरंच 1 जानेवारी 2025 पासून किमती वाढणार का? या वाढत्या किमतीचा भुर्दंड शेतकऱ्यावरती बसणार आणि साहजिकच एक मोठ्या प्रमाणात रोष देखील या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेला आहे। मित्रांनो, सध्या दाखवल्या जाणाऱ्या बातम्याच्या माध्यमातून DAPची जी बॅग आहे ही 1350 च्या ऐवजी जवळजवळ 1590 रुपयाला होणार, म्हणजे साहजिक 150-200 रुपयाची वाढ याच्यामध्ये होणार असल्याचं सांगितलं जातं आहे। TSP 46ची 1300 बॅग 1350ला होणार। याचबरोबर मोठ्या प्रमाणात खताचा तुटवडा असलेलं खत जे बाजारात अगदी मुश्किलीनं उपलब्ध होत आहे, असं 10-26-26 याची सुद्धा 1470ची बॅग 1725 रुपयाला किंवा 12-32-16ची 1470ची बॅग ही 1725ला होणार। अशा प्रकारे एक बातमी या ठिकाणी आता सध्या फिरत आहे किंवा दाखवली जात आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर रासायनिक खताचे जे काही भाव आहेत हे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 2010 पासून खतावरती आधारित सबसिडी अर्थात NBS योजना राबवली जाते आणि या NBS योजनेअंतर्गत खरीप हंगाम, रब्बी हंगाम 2024-25ला लागू केलेली योजना ही ऑलरेडी 31 मार्च 2025 पर्यंत लागू आहे। त्याच्यामुळे ज्या काही खताच्या किमती वाढतील किंवा जे काही खताचे दर जरी पुढे काही वाढ झाली तरी त्याच्यावरती आधारित सबसिडी केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे सध्या जरी खताच्या कंपन्यांच्या माध्यमातून या खताचे दर वाढवण्याचं जरी प्रयोजन केलं तरी मात्र शेतकऱ्यांना दिलं जाणारं खत हे त्याच किमतीत दिलं जाणार आहे, कारण याच्यावरती लागू असलेली योजना ही ऑलरेडी 31 मार्च 2025 पर्यंत लागू आहे। मित्रांनो, याच्यानंतरही आपण जर पाहिलं तर पुढे साधारणपणे एप्रिल-मे पुढील हंगामासाठी जी योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून लागू केली जाते, त्याच्यामुळे अर्थार्थी जरी खताच्या कंपन्यांच्या माध्यमातून खताच्या किमती वाढवण्यासाठी जरी निर्देश दिले किंवा त्या खताच्या किमती जरी वाढवल्या तरी शेतकऱ्यांना दिली जाणारी खतं मात्र त्याच किमतीमध्ये दिली जातात आणि वरील जे काही किंमत असते त्या किमतीचं अनुदान हे केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलं जातं। बऱ्याच वेळा अशा किमती वाढल्याच्या बातम्या येतात किंवा किमती कंपन्यांच्या माध्यमातून वाढवल्या जातात आणि अनुदान असतानासुद्धा शेतकऱ्यामध्ये एक भीतीचं वातावरण असल्यामुळे लिंकिंगच्या माध्यमातून, इतर माध्यमातून शेतकऱ्यांची लूट केली जाते, वाढीव किमती घेतल्या जातात आणि पुन्हा ज्यावेळेस खतं शेतकरी खरेदी करतात त्यावेळेस त्यांना माहीत होतं की अरे याच्यावरती तर कुठल्याही किमती वाढलेल्या नाहीत। अशा प्रकारचे काही आता प्रकार घडून येतात, म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे। लवकरच याच्या संदर्भातील स्पष्टीकरण केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून दिलं जाईल। कुठल्याही प्रकारच्या बातम्यावरती विश्वास ठेवत असताना त्याच्यामागची सत्यस्थिती, वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा। जर समजा ह्या किमती 1 एप्रिलपासून पुढे वाढल्या किंवा त्याच्यावरती जर शासनानं सबसिडी जाहीर नाही केली किंवा तसे जर काही प्रकार दिसून आले तर त्याच्याबद्दलचं अपडेट आपण सुद्धा नक्की जाणून घेऊ। परंतु तुर्तास ही योजना लागू आहे आणि त्याच्यामुळे तुर्तास तरी शेतकऱ्यांना कुठलाही या वाढत्या किमतीचा परिणाम होणार नाही। धन्यवाद।